मीन राशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि राशी परिवर्तन केल्यानंतर मीन राशीच्या जातकांवरती होणारा त्याचा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाची सूचना, बऱ्याच लोकांकडे जन्मतारीख जन्मवेळ नसते. संकटांची तर मालिका त्यांच्या मागणं संपतच नाही. काय करावं हा प्रश्न पडतो. कोर्टात जातोय, केसेससाठी अनेक चक्रा मारल्या, निकाल लागत नाही आहे. एखादं माझं काम आहे, त्या कामाला 10 चक्कर मारावे लागतात आणि मी दुसऱ्याचं कामासाठी प्रयत्न करतो, ते काम पहिल्या वेळेस ते काम होऊन जातं. मग माझं काय चुकतंय, मला काय अडचणी आहे. बऱ्याच लोकांना अपयश ही यशाची पायरी वाटते, पण त्यात मार्गही शोधणं गरजेचं आहे ना. मुलं अभ्यास करताय, परीक्षेला लक्षात राहत नाही आहे. आजाराचं निदान झालंय, गोळ्या औषधं घेतोय, तरी मला आराम पडत नाही आहे. गुप्त शत्रू, आप्तशत्रू, शत्रूंची पीडा, विवाहासाठी अनेक प्रयत्न करून झाले, अनेक पूजा करून झाल्या, मार्ग मिळत नाही आहे. त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं आपल्यासाठी अत्यंत माफक दरामध्ये सर्वांना त्याचा लाभ घेता यावा अशी नवग्रह दोषाची पूजा विधान आणलेलं आहे. हे प्रत्येक शनिवारी कार्यालयाकडनं केलं जातं. यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा सहभागी होऊ शकतात ऑनलाईन पद्धतीनं. त्यासाठी आपली जन्मतारीख नसली तरी चालेल, आपलं नाव, आपलं गोत्र महत्त्वाचं आहे. कार्यालयाकडनं तुम्हाला प्रसाद स्वरूप रक्षासूत पाठवला जाईल, प्रसाद पाठवला जाईल आणि आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाठवला जाईल. या पद्धतीने तुम्ही यात सहभागी होऊ शकतात आणि नक्की फल आपली प्राप्त करून घेऊ शकतात. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील. 9 एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे मीन राशीमध्ये. 13 एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीत येणार आहे. 23 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीत येणार आहे. 24 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे. यांचा परिणाम काय असेल? मीन राशी, स्वामी गुरुदेवता धनस्थानामध्ये विराजमान झाले आहेत. लग्नामध्ये महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये मंगळ, बुध आणि राहू हे ग्रह विराजमान असणार आहे. थोडं बुद्धीला जडत्व प्राप्त होणार आहे. निर्णय घ्यायला 10 वेळा विचार करावा लागेल. मनामध्ये द्विधा मनस्थिती तयार होते, म्हणजे दोलायमान, मी हे करू की नको, हे केल्याने काय होईल, अशा असंख्य विचारांमुळे आपली गाडीच पुढे ढकलायला सुरुवात होत नाही. म्हणून मी सांगेल, या महिन्यात कुठलाही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ नका. घेतला तर तुम्ही फसल्याशिवाय राहणार नाही. डोक्याचे विकार उद्भवण्याचा योग ह्या महिन्यामध्ये आहे. मायग्रेनसारखा विकार, डोकेदुखी असेल, अर्धशिशी असेल, म्हणून या महिन्यामध्ये शांतता ठेवा. गणपती बाप्पाची सेवा करा, गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करा, म्हणजे आपल्या आरोग्याला जास्त त्रास होऊ शकणार नाही. द्वितीय स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ देवता लग्नस्थानामध्ये आलेला आहे आणि या स्थानामध्ये महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये सूर्य, शुक्र आणि गुरु हे तीनही ग्रह वास्तव्य करताय बघा. आणि विशेष म्हणजे परिवाराच्या बाबतीत जर म्हणाल, परिवारातले लोक जे निर्णय घेतील किंवा जे कार्य करतील त्यांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांच्या मागे तुम्ही उभे राहा. कारण की एकतर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, मग परिवारालाही तुम्ही निर्णय घेऊ देणार नाही, तर मग हे कार्य चालेल कसं? मग घरातल्या काही गोष्टींचे डिसिजन जर पेंडिंग असतील तर ते आपल्या पत्नीला किंवा मुलं आता मोठी झाली तर त्यांना करू द्या. नाही तर बरेच लोक काय सांगणार की नाही, हे मी करतोय, मला विचारल्याशिवाय करू नका. असं केलं तर तुम्ही त्रासाला, याचबरोबर मानसिक उपद्रवाला सामोरे जाल. म्हणून शांतता ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. परिवारासाठी अत्यंत फ्री असं वातावरण तुम्ही तयार करा. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी शुक्र देवता 24 एप्रिलला मेष राशीमध्ये विराजमान होतोय. तृतीयेश द्वितीयामध्ये येणं म्हणजे बहिणीकडनं, भावाकडनं आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे, आर्थिक सपोर्ट मिळणार आहे. कशासाठी? तर चतुर्थेश बुध आहे, तो लग्नामध्ये गेलेला आहे. नवीन वाहन घेण्यासाठी मदत करू शकतात, त्याचबरोबर वास्तू घेण्यासाठी मदत करू शकतात, जमीन घेण्यासाठी मदत करू शकतात. आणि घरातल्यांनी ते तयार केलं आहे, सगळीकडनं पैसे एकत्रित केले आहेत. मग आपण आपला थोडासा इगो दुखावला जाईल, यामुळे आपण कोणाकडनं मदत मागत नाही, मी कशाला कोणापुढे हात पसरायचे. पण आपलं जर कार्य चांगलं होत आहे, त्यासाठी जर या सगळ्या गोष्टी लोक आपल्याला मदत करताय, तर एक पाऊल आपण मागं गेलेलं कधीही चांगलं.
हे मीन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा. चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध लग्नी आहे, त्यामुळे आईची प्रकृती ही अतिशय चांगली राहणार आहे. स्वतःच्या घरात या महिन्यामध्ये राहायला जाण्याचा योग आहे बरं मित्रांनो, आणि अतिशय उत्तम आहे. सुंदर अशी पूजा दैवी कार्य तुमच्याकडनं होणार आहे. परिवारामध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्ही असं फक्त मनात आणू नका की मला कुठेतरी बाजूला नाही, तुम्ही त्यांच्यातच आहात, तुमची मदत त्यांना मिळते आहे, फक्त मानसिक सपोर्टची गरज आहे. पंचमस्थान संततीचं स्थान आहे. शिक्षण पूर्ण होण्याचा योग आहे मीन राशीच्या लोकांचा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही विषय बॅक राहिले होते, त्यामुळे पुढे काय करावं समजत नव्हतं. मग आता तुम्ही त्या बॅक राहिलेल्या विषयांची परीक्षा द्या, नापास झालेल्या विषयांसाठी फॉर्म परत भरा. तो एकटा विषय सब्जेक्ट सुटल्याने जर पुढं करिअर चांगलं होत असेल, बरेच मुलं एखादा विषय राहिला म्हणून ते शिक्षणच बंद करतात आणि व्यापाराच्या मागे लागतात आणि लाख रुपयाचे 12,000 करून घेतात. मग आई वडिलांना त्यातनं त्रास होतो. आपल्याला जर असं करायचं नसेल, यातनं बाहेर पडा, राहिलेले विषय शिक्षण पूर्ण करा आणि मग पुढे चला. मग बघा हे जीवन तुम्हाला आनंदी वाटेल. षष्ठ स्थान, याला रोगाचं स्थान म्हटलंय. षष्ठेश द्वितीयात गेलाय. प्रकृतीचे विकार, शरीर पीडा 13 एप्रिल नंतर तुम्हाला जाणवेल. आरोग्यासाठी पैशाचा खर्च होईल. यामध्ये विशेष करून पोटाचे विकार, डोळ्यांचे विकार, अस्थि थोडेसे हाडांचे विकार तुम्हाला जाणवतील. चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट तुम्हाला गरजेची आहे आणि ती वेळेवरती घ्यावी लागेल. सप्तम स्थानामध्ये कन्या राशी विराजमान आहे. स्वामी बुध देवता 9 एप्रिल पासून लग्नी गेले आहेत आणि बुधांची स्वतःच्या राशीवरती सप्तम दृष्टी पडते, म्हणून सप्तम स्थानाला ऍक्टिव्हेट केलंय बुधानं. बुद्धिवान पत्नी, बुद्धिवान पती, भागीदार अतिशय चांगला. जिथे विचार कोणाचे संपतात तिथे त्या आपल्या जोडीदाराचे विचार सुरू होत आहे, याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. संपलेला बिझनेस, डबघाईला आलेला बिझनेस त्यानं उभा केला. मग गरज होती ती तुमच्या आता मदतीची आणि ती तुम्ही करणार आहात, पुढे जाणार आहात. अष्टमस्थान, याला आयुष्याचं स्थान म्हटलंय. स्वामी शुक्र देवता 24 एप्रिल पासून मेष राशीमध्ये म्हणजे धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे. कुठल्याही क्रीम्सचा अतिवापर टाळावा. सौंदर्य प्रसाधनं अतिशय वेगवेगळे वेळोवेळी साबण बदलणं, वेगवेगळ्या क्रीम्स बदलणं, शरीरावरती साईड इफेक्ट्स होऊ शकतो, रॅशेस येऊ शकतात, ही तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. स्किनचे आजार पण होऊ शकतात हा मित्रांनो. स्त्रियांसाठी गर्भ मासिक पाळीच्या संदर्भामध्ये थोड्याशा समस्या उद्भवू शकतात. अति तिखट खाणं वर्ज्य करावं, प्रवास अति टाळावेत आणि योग्य वेळी आहार आपण घ्यावा, ही गोष्ट महत्त्वाची. भाग्यस्थान, स्वामी मंगळदेवता लग्नस्थानामध्ये स्थित झालेला आहे 23 एप्रिल पासून. भाग्येश लग्नात जाणं म्हणजे या द्विधा अवस्थेतल्या मनाला 23 एप्रिल नंतर कुठेतरी दिलासा देणं. म्हणजेच काय की एखादा मला राग येत होता परिवारातल्या एखाद्या व्यक्तीचा, पण नंतर कळालं की हा चांगल्यासाठी करत होता, मी कुठेतरी चुकत होतो, माझ्या चुकीची जाणीव करून देणारा जर कोणता योग असेल तर तो हा आहे मित्रांनो. आध्यात्मिक सेवा करा, गुरुची सेवा करा, नक्की आपण पुढे जाल, यात शंका नाही आहे. दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय. दशमेश धनामध्ये पूर्वी साठवून ठेवलेले पैसे, पूर्वी बाजूला ठेवलेले काही आपण सुवर्णाचे दागिने असेल, घेतलेली एखादी जमीन असेल, ती आता तुमच्या एखाद्या फायद्यासाठी थोडे जास्तही पैसे येत आहे म्हणून ती विकून आपण काहीतरी एखादी वस्तू घेतोय नवीन, किंवा नवीन प्रॉपर्टी तयार करतो, नवीन वास्तू बांधायला काढली आहे, नवीन फ्लॅट घेतोय, दुकान घेतोय, शॉप घेतोय, नवीन व्यापार सुरू करतोय, त्यासाठी म्हणून ते आपण खर्च करतोय. ते पैसे व्यर्थ जात आहे असं अजिबात नाही आहे. धनाने धन वाढणार आहे असा हा धनप्राप्तीचा योग पत्रिकेत आलेला आहे. एकादश स्थान, स्वामी शनिदेवता हे व्ययात गेले आहे. लाभ होणार आहे आणि व्यय पण होणार आहे. मग व्यय कसा होईल तर मोक्षस्थानामध्ये शनी महाराज आहे, स्वराशीचे आहेत. इथे विपरीत राजयोग तयार होतो आणि विशेष करून कोर्ट केस कचेरीच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं, पण त्यासाठी पैसा खर्च होणार आहे. हाडांचे वाताचे विकार तुम्हाला थोडेसे त्रस्त करत राहतील. विशेष करून पायाचे विकार, केस गळती होणं, आणि केस गळाल्यामुळे मग अनेक शॅम्पू बदलतो, अजिबात असं करू नका. आपले जे पूर्वी आयुर्वेदात सांगितलेले शिकाकाई असेल किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच आपण आपल्या आरोग्यासाठी वापरा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतंय. आपल्यासाठी शुभ अंक 12 आहे, अशुभ अंक आपल्यासाठी 8 आहे, शुभ रंग आपल्यासाठी आकाशी आहे, अशुभ रंग आपल्यासाठी केशरी आहे.
आपल्यासाठी शुभ दिवस 23 आणि 24 तारीख आहे कार्यासाठी चांगल्या. अशुभ दिवस 27, 28 आणि 29 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जप करा. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. लवकर भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.